कधी काळी मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस आता मी घरी जाईन असं म्हणायला लागले आहेत। जनतेची सेवा करण्यासाठी आपण राजकारणात आलो आहोत असं देखील ते म्हणालेले आहेत। अहो, दोन पक्ष फोडून, इतर पक्षातले नेते पळवून, ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांचा वापर करून नेमकी जनतेची काय आणि कशी सेवा केली जाते हे सुद्धा त्यांनी सांगून टाकायला पाहिजे होतं ना। मित्र हो, नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणाची गटार गंगा करणारे खलनायक म्हणून विरोधक देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत टीका करीत आहेत। सत्तेच्या हव्यासापोटी फडणवीस यांनी राज्यातील दोन प्रमुख पक्ष फोडले। अहो, एवढं करूनही त्यांना फौजदाराचा हवालदारच व्हावं लागलं। मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यावर फडणवीस यांना त्या खुर्चीशिवाय जगणं अवघड झालं होतं आणि त्याच कृतीतून आणि बोलण्यातून देखील ते पुन्हा दिसत होतं। अनेकदा ते उद्वेगाने बोलत होते आणि त्यातच मी पुन्हा येईन असा आकांत त्यांनी केलेला होता। याची चर्चाही खूप होत असते, अजूनही होत असते याची चर्चा। फडणवीस हे कितीही राजकीय चाणक्य असल्याचे दाखवत असले तरी पण त्यांच्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी पुरती खाली गेली आहे याची जाणीव महाराष्ट्राला याआधीच झालेली आहे। अहो, याआधी इतकं वाईट राजकारण महाराष्ट्रात तरी कधीही नव्हतं। उज्ज्वल परंपरा असलेलं महाराष्ट्राचं राजकारण होतं। राजकारणाची ही अवस्था करण्यासाठी फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत असं केवळ विरोधकच नाही तर सामान्य जनताही म्हणताना दिसते। आता मात्र फडणवीस हेच राजकारणाच्या खालावलेल्या स्तराबद्दल बोलू लागले आहेत। कमाल नाही का? राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप करताना भाषेचं स्तर खालावला आहे। या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त केली। आता बघा, राजकारणाच्या सगळ्या चांगल्या परंपरा मातीत मिसळल्या कुणी हो? चांगल्या राजकारणाला कलंकित केलं कुणी? आता मात्र त्यांना अशा प्रकारची खंत वाटू लागली आहे। म्हणजे विचार करा, काय झालं? एका मुलाखतीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले बघा, मी राजकारणात आलो तेव्हा त्यावेळी एकच गोष्ट शिकलो की राजकारणात तुमच्याकडे संयम असायला पाहिजे, शिव्या ऐकण्याचीही सवय असली पाहिजे, तुम्हाला विष पचवता आलं पाहिजे। आता तर गेली 2 वर्ष तुम्ही बघतच आहात की मी सतत विष पचवतोय, किती विष पचवतो आहे, त्यामुळं विष पचवण्याची देखील सवय मला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। अर्थात ते म्हणाले पण ते त्यामध्ये काही गंभीरपणा दिसत नव्हता कुठल्या याच्यात, म्हणजे खरंच त्यांना काही जाणवलं असेल वगैरे। मिश्किलपणानं त्यांनी ही विधानं केली। राजकारणात पद भोगण्यासाठी आपण आलेलो नाही असं देखील फडणवीस म्हणतायत। अहो, मग हे जर खरं असेल तर पदाशिवाय का राहू शकत नाहीत हे देवेंद्र फडणवीस? जनतेची सेवा करण्यासाठी आपण राजकारणात आलो आहोत असं देखील ते म्हणालेले आहेत। अहो, दोन पक्ष फोडून, इतर पक्षातले नेते पळवून, ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांचा वापर करून नेमकी जनतेची काय आणि कशी सेवा केली जाते हे सुद्धा त्यांनी सांगून टाकायला पाहिजे होतं ना। अहो, फडणवीसच काय, राजकारणातील जो तो म्हणतच असतो जनतेची सेवा करायची, आम्हाला जनतेची सेवा करण्यासाठीच मला निवडून द्या। पण पुढं काय होतं? सेवा हा शब्दही गायब होतो आणि उरतो तो फक्त मेवा। अहो, काल दारात येऊन मतं मागत होते ते पुन्हा मतदार जर त्यांच्या दारात कधी पुन्हा गेले तर त्यांना त्यांच्या दारात येऊ देखील देत नाहीत ना। अहो, ज्यांच्या जीवावर आमदार खासदार होतात त्यांच्याशीच मगरुरीची मस्तीची भाषा वापरली जाते। अर्थात चांगले लोक हे राजकारणात आहेत पण त्यांना ही मंडळी जमू देत नाहीत राजकारणामध्ये। असो, तर कधी काळी मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस आता मी घरी जाईन असं म्हणायला लागले आहेत। जेव्हा मला लोक घरी पाठवतील त्या दिवशी मी शांतपणे घरी जाईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री बनले आणि आता त्यांच्या तोंडी घरी जाण्याची भाषा का बरं आली असेल? लोकसभेत बसलेला फटका आणि विधानसभेची नसलेली आशा, महाराष्ट्रातील उद्रेक यामुळे तर ही भाषा सुरू झाली नसेल ना। राज्यातील परिस्थिती महायुतीसाठी तर प्रतिकूल आहेच, विधानसभेत महाविकास आघाडीचा बोलबाला तर होणारच आहे याची जाणीव झाल्यामुळे कदाचित
घरी जाण्याची भाषा फडणवीस बोलत असावेत का? मग लढाईच्या आधीच फडणवीस यांनी हार मानली आहे का? लढाईच्या आधीच त्यांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत का? त्याशिवाय का पुन्हा येईन म्हणता म्हणता घरी जाईन म्हणू लागले असतील? तुम्हाला काय वाटतं? जरूर कळवा. आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.